दशक चौथा समास तिसरा वाचनास प्रारंभ करीते महाराज. श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम नागा निरुपले कीर्तन जय सकळास हरी पार्वन. आता ऐका विष्णू स्मरण तिसरी भक्ती. स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे. नामस्मरण पावावे समाधान. नित्यनेम प्रातःकाळी माध्यान्ह काळी सायंकाळी. नामस्मरण सर्व काळी करीत जावे. दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता. नामस्मरणे विन सर्वथा राहोच नये. हर्षकाळी विषमकाळी पर्वकाळी प्रस्तावकाळी विश्रांतीकाळी निद्राकाळी नामस्मरण करावे. ग्रंथ नाम नासबोध पुरुष शांता संवाद. दशक चौथा समास तिसरा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. नामस्मरण भक्ती मागा निरुपले कीर्तन जे सकळासी करी पावन. आता ऐका विष्णू स्मरण तिसरी भक्ती. स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे. नामस्मरणे पावावे समाधान. नित्यनेमे प्रातःकाळी माध्यान्ह काळी सायंकाळी. नामस्मरण सर्व काळी करीत जावे. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता. नामस्मरणे विणे सर्वता राहोच नाही. हर्ष काळी विषम काळी पर्वकाळी प्रस्तावकाळी विश्रांती काळी निद्रा काळी नामस्मरण करावे. कोडे साकडे संकटे नाना संसार खटपटे. अवस्था लागला चटपट नामस्मरण करावे. चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता. नाना भोग भोगिता नाम विसरू नये. संपत्ती अथवा विपत्ती जैसे पडेल काळगती. नामस्मरण स्थिती सांडोच नाही. वैभव सामर्थ आणि सत्ता नाना पदार्थ चालता. उत्कट भागशी भुगता नामस्मरण सोडू नये. आधी अवदसा मगदसा अथवा दसरे उपरी अवदसा. प्रसंग सोज वैरतसा परंतु नाम सोडू नये. नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती. नामस्मरण पाविजेते उत्तम पदे. भूत पिशाच नाना छंद ब्रह्मगिरी ब्राह्मण संबंध. मंत्रजळ नाना खेद नामे निष्ठे नासती. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री गुरुलिंगम महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री काळ सिद्धेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री सरदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री रणजित महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री हरिश्चंद्र महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री तारकर महाराज की जय. भूत पिशाच नाना छंद ब्रह्मगिरो ब्राह्मण संबंध. मंत्र चळ नाना खेद नामे निष्ठ नासती. रामदास महाराज या दशकाच्या तिसऱ्या समास मध्ये काय सांगायचं आहे. नाम विष्णू स्मरण भक्ती किंवा नामस्मरण भक्ती. नामस्मरण भक्ती म्हणजे काय. प्रॉब्लेम कुठे आहे. सगळं
तर प्रश्न कुठं आहे? अहममुळे. सगळ्यांमध्ये मोठा प्रश्न कुठं आहे? अहमला ना करायचं म्हणजे नामस्मरण, नामस्मरण. जो नाही आहे त्याला नाही म्हणायचं आणि जो आहे त्याला स्मरण करायचं. सगळ्यांमध्ये काय आहे? एक अहम आहे, मी देह आहे, मी जीव आहे, मी करतो. तर मीला बाजूला करायला काय दिले सद्गुरूने आपल्याला? औषध, बीज मंत्र. बीज मंत्र म्हणजे आपल्यातला अहंकाराला नष्ट करण्यासाठी नाम दिले, ना अहम. सगळा प्रश्न कुठे आहे? अहममुळे. सगळ्यांमध्ये देव, दानव, मानव, चारी वाणी 284 योनीमध्ये अहम आहे. सगळ्यांमध्ये अहम आहे. कर्तेपण आहे. कोणाला सात्विक आहे, कोणाला रजस आहे, कोणाला तामस आहे. देवांमध्ये ज्याला आपण देव म्हणतो, देव कशाला म्हणतो आपण? देव बुद्धी आहे म्हणून देव म्हणतो आपण. कुठली कल्पना आहे? मी देह आहे, ही कल्पना आहे. त्या कल्पनेमुळे आपण देव म्हणतो. देव म्हणजे देतो तो देव ना. 33 कोटी देवांना आपण का पुजतो? हिंदूमध्ये 33 कोटी देवांना पुजतो. का पुजतो? मरे एक त्याचा तुझा शोक आहे. एक माणूस मरतो ना, दुसरा रडतो, गेला गेला गेला. कशासाठी रडतो? हा रडणारा कशासाठी जातो? रडतो काहीतरी जातो आपल्यातला, सुख जातो. सुख तो कुठला सुख जातो? विषय सुख. एखादा माणूस असतो की नाही, त्याच्यापासून सुख मिळतं आपल्याला, तो जातो म्हणून रडतो. थोड्या दिवसाने हाही जातो. मरे एक त्याचा दुधा शोक आहे, परी मागुता तोही जात आहे. एक मेला तर दुसरा रडतो की नाही? मेला मेला मेला. आता माझं कसं होणार? माझं कसं होणार म्हणजे काय? आपण आपली ओळख काय? देहाची ओळख आहे. देहाची ओळख आपली आहे. माझी बायको, माझी मुलं, माझे नातेवाईक, ही एक अटॅचमेंट आहे. कसलीबद्दल? देहाबद्दल. का भुललासी वरल्या रंगा? ते वरल्या रंगाला भुललेले आहेत की नाही? वरल्या रंगाला भुललेला आहे. तो वरल्या रंगाला जोपर्यंत आपण बोललेला आहे तोपर्यंत काय? अहम आहे. अहंकार आहे. मी आहे तिकडे, मी देह आहे, ही कल्पना. म्हणून हे म्हणजे रावण ना इंद्रिय. प्रत्येक जीव रात्री सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रावण असतो. रात्री झोपेत तोच जीव राम होतो. जिकडे राम आहे तिकडेच रावण आहे. सकाळी उठल्यानंतर हा जीव देहात प्रवेश करतो, विषय सुख घ्यायला सुरुवात करतो. विषय सुखासाठी देव पाहिजे. देव कशासाठी पाहिजे? विषय सुखासाठी. आपण सगळं करतो, प्रयत्न करतो, सगळं आहे आपल्याकडे, पण काही गोष्टी आपल्या हातात नाही. एखादा गरीब माणूस आहे की नाही, काय करतो मग? श्रीमंत माणसाकडे जातो की नाही, किंवा सावकाराकडे जातो की नाही त्याची गरज भागवायला? पैशाची गरज आहे, वस्तूची गरज आहे, त्याच्याकडे नाही आहे, पैसे पण नाही, मागायला जातो की नाही? तसं या रावणाकडे काही नाही आहे. रावण म्हणजे जीव, ह्याच्याकडे काय नाही आहे म्हणून तो देवाकडे मागायला जातो.
देव म्हणजे काय? एक साधना करतात ते. उदाहरणार्थ कोणाची साधना करणार आहे? सगळे तिन्ही देव, ब्रह्मा विष्णू महेश. हे ब्रह्मा विष्णू महेश कोण आहे? गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. कोणाची ती साधना करतात? विष्णू स्मरण, शिव स्मरण किंवा ब्रह्मा स्मरण, तिघांपैकी कोणाची तरी ती साधना करतात, त्याच्याने शक्ती प्राप्त होते. दुसरा ते मदत करू शकतात. तिकडे गेल्यानंतर आपल्याला वाटतं हा मला देव पाहू. कल्पनेचे देव कल्पांती नासती. कल्पना कुठली? मी द्या. सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हा जीव देह अवस्थेत असतो, देह बुद्धीत असतो. रात्री झोपेत देव नाही, दानव नाही, मानव नाही, काहीच नाही. देह बुद्धीच नाही. तिकडे तिकडे आराम आहे, तिकडे राम आहे. जर रोज राम होतो, पण रामाला ओळखत नाही. हा जीव राम आहे, तिकडे आराम आहे, पण रामाला ओळखत नाही आपण. का? एक ज्ञान. एक ज्ञान. कुठला ज्ञान? मी जीव आहे, मला जन्म आहे, मला मरण आहे, मी करतो. हा मी मुळे अज्ञान आहे. त्याच्यामुळे आपण आपलं अस्तित्व विसरलो. आपण अस्तित्व विसरलो. तो अस्तित्व जाणण्यासाठी सद्गुरू पाहिजे. जन्मजन्मी आम्ही भूपुण्य केले, मग काय विठ्ठल कृपा केली. तो सद्गुरू विठ्ठल आपल्याला बीज मंत्र देतो. नामस्मरण म्हणतो त्याला आपण. आता नामस्मरण आणि बीज मंत्रामध्ये फरक आहे. परत नामस्मरणाने काय होतो? पुण्य जमा होतो. इकडे बीज मंत्राने काय होतो? श्री गुरुचरणे तापे पुण्य पापे जळाली, त्रिभुवन समते ते ज्ञान गंगे मिळाली, शुभाशुभ पाहता भावना राम झाली, निशिती निगुरा मन्नी झोपाली. काय म्हणताय? सद्गुरु जो नाम देतो त्या नामाने श्री गुरुचरणे तापे, म्हणजे त्याचं आपण काय म्हणतात? स्मरण केलं, नामस्मरण केलं किंवा बीज मंत्र जपलं तर काय होतं? श्री गुरुचरणे तापे. प्रताप म्हणजे काय? त्याचा परिणाम काय? श्री गुरुचरणे तापे पुण्य पापे झाली. आता पुण्य आणि पाप कसं जळणार मला सांगा? नामस्मरण किंवा बीज मंत्राने आपल्यातला कर्तेपणा जातो. आपल्याला बीज मंत्राने कळतं माझ्या व्यतिरिक्त माझ्यामध्ये कोणीतरी आहे, ज्याला मी ओळखत नाही. त्या बीज मंत्राने काय कळतं? माझ्याशिवाय माझ्यामध्ये माझ्या व्यतिरिक्त, मी व्यतिरिक्त कोणीतरी आहे. तो मला उठवतो सकाळी, दिवसभर सगळं करतो, तो करवितो माझ्याकडून, आणि रात्री झोपायला पण तोच लावतो. सकाळी मी रावण होतो, रात्री झोपेपर्यंत, कारण मी 10 इंद्रियात प्रवेश करतो. रात्री झोपेत राम होतो. तिकडे देहभाव नाही, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही. मायाच्या पलीकडे, अज्ञानाच्या पलीकडे मी अज्ञानातून जातो, म्हणून मला कळत नाही मी कोण. सद्गुरु बीज मंत्राने, नामस्मरणाने आपल्यातला अहम नष्ट करतो, आपल्यातलं अस्तित्वच नष्ट करतो आपण असल्याचा. म्हणून सांगितलं स्मरतात व नाम नामी जडले प्रेम, प्रकटनात्मा राम नामी रंगले मन आरती मनीष. तो स्मरण करता करता काय होतो? आपण राहत नाही. आपण राहत नाही म्हणजे मी पण राहत नाही. देव आहे ना, सगळ्यांमध्ये देव आहे.
त्या बीज मंत्राने नामस्मरणाने म्हणून सांगे ज्ञान दिले अज्ञान निरासे हेच कार्य करी 12 वर्षे सद्गुरु ज्ञान उमासे घालविले आता झोपर येतात। सद्गुरु ज्ञान देतो, ज्ञान शस्त्र आहे तो। त्या शस्त्राने काय होतो? अज्ञान नसतो। जो मी हा अज्ञान आहे ना, मी वास्तविक तो नाहीच आहे। म्हणून सांगितला देव माझा मी देवांचा। देव कोणाचा आहे? माझा आहे, मी देवांचा आहे। देव आणि माझ्यात फरक नाही, कारण मी आणि तोच आहे देव आहे। म्हणून सांगितलं रावण आहे ना तोच राम आहे। हे सद्गुरू भेटल्यावर कळतं आपल्याला। देव माझा मी देवांचा हीच माझी सत्यवाचा। हे कोण बोलू शकतो? हे ज्याला अनुभव आलेला आहे, मीच देव आहे, माझ्यात देव आहे। म्हणून सांगितलं देव माझा मी देवांचा हीच माझी सत्यवाचा। देह देवाचे देऊळ। हा देह म्हणजे काय? आपल्याला काय म्हणतात ना, लहानपणापासून वाढवला, खाल्ला पिला आणि मेला न जाळून आला न विषय सुख घेतात तो नाही। म्हणून सांगितलं देह देवाचे देऊळ। देव कुठे सापडतो? देवरूपी देवळात। सद्गुरू भेटल्यावर कळतो। काय सांगतो? देवाचे देऊळ। देवरूपी देवळात सद्गुरू आपल्याला देवाला शोधायला बीज मंत्राने। देव पहावयासी गेलो। देवाला शोधता शोधता काय कळतं? ज्याला मी शोधतो मी तो मीच आहे। देवा पहावयासी गेलो तेथे देवाची होऊन ठेवलो। कारण कळतं ना, काय कळतं? मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, मी 4 देह नाही, मी 4 आत्मे नाही। मग मी कोण आहे? तत्वे तत्वीवरता आपण काहीचा ओरे आत्मनिवेदन येणे प्रकार सहजेची झाले। होतं मी देह नाही, माझ्या व्यतिरिक्त माझ्यात कोणीतरी आहे। त्याचा शोध सद्गुरू आपल्याला बीज मंत्राने घ्यायला। ज्ञान दिले अज्ञान निरास। ज्ञान शस्त्र घेऊन या हाती केली तमज्ञानांची शान। पुण्यगिरी तेथून देखे पोटी शुद्ध अधिष्ठान विष्णू उभा राहून त्या गिरीवर देखे भ्रमर गुंफा आवडते। ज्ञान शस्त्र म्हणजेच बीज मंत्र। त्या बीज मंत्राने आपल्यातला इगो नष्ट होतो, अहंकार नष्ट होतो। विवेक 5वा प्रलय। 4 प्रलय आहेत की नाही? पहिला झोप, निद्रा प्रलय, काही शिल्लक राहत नाही। देव नाही, दानव नाही, मानव नाही, तू पण शिल्लक राहत नाही, काही शिल्लक नाही। कारण तू आहे म्हणून सगळं आहे। तू नाही तर काहीच नाहीये। रात्री झोपत आपणच नाहीये। अज्ञानातून देवाकडे जातो दररोज। म्हणून सांगितलं झोप माझी समाधी। झोपची समाधी आहे, समाधी। रोज जातो तिकडे देवाला भेटतो, पण देवाला ओळखत नाही। हाय जवळ्यांतरी भेटी नाही जन्मांतरी, का जायचे चुकलं वर्मा सत्समागमाकडे। या जीवाला सत्याचा समागम आवडतच नाही। संत नाही, सत्याचा समान। सत्य काय आहे? तू नाहीये, देव आहे। त्याचं वर्णन केलंय ना, सर्व चराचर भरून उरला त्या तुझला प्रेमळा, कसे आव्हान करू मंगला। सगळीकडे देवाच आहे, पण मी मुळे देव दिसत नाही। मोतीबिंदू म्हटलंय त्याला, मोतीबिंदू। मी म्हणजे मोतीबिंदू। तो आहे म्हणून देव दिसत नाही। सद्गुरू मोतीबिंदूच काढतो। तू नाही, मी आहे। आणि मी कसा आहे? सर्व चराचर भरून उरला त्या तुझला प्रेमळा, कसे आव्हान करू मंगला। सगळीकडे मीच आहे, माझ्याशिवाय काहीच नाही। रमेश राम ती सद्गुरू आपल्याला ओळखतो। ती सद्गुरू आपल्याला ओळख देतो। तू देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, 84 तत्व नाही, 4 देह नाही।
आणि 3 आत्मे नाही, 4था आत्मा तू आहे. त्याची ओळख सद्गुरू देतो. कुठे शिल्लक राहिला तू? सर्व व्यापक होतो तू. दिवसा आपण जाग आल्यानंतर चैतन्य येतो, चैतन्य आल्यानंतर मन येतो, मन आल्यानंतर बुद्धी येते, बुद्धी आणि चित्त अहंकार येतो. काय झालं? आपण देहरूपी गुहेत शिरलो. आपण ती देहरूपी गुहेत छोटासा जीव होणार. कुठलाही देह असो, जंतूचा असो, मुंगीचा असो, किडीचा असो, हत्तीचा असो, वाघाचा असो किंवा मनुष्याचा असो, देह म्हणजे गुहा आहे. ती त्या गुहेत सकाळी शिरतो, रात्री झोपेतून त्या गुहेतून बाहेर येतो आणि कुठे जातो? रामाकडे, म्हणजे आत्मारामाकडे. झोप नसेल तर माणसाचं काय होईल? झोप नसेल तर माणसाचं काय होईल? पागल होतो माणूस, वेडा होतो. म्हणून झोप महत्वाची आहे. झोप माझी समाधी, मी काय न त्यांना प्रभू नैवेद्य जाणं, चालेल ती यात्रा. झोप माझी समाधी, समाधी आहे. एखाद्याला सांगितलं तुला भरपूर पैसे देतो, झोपूच नको. तो म्हटलं तुझे पैसे मरून दे, मला झोप पाहिजे. जसं शरीराची गरज काय आहे? पंचमहाभूतांचा हा शरीर, त्याला कसला प्रसाद लागतो? पंचमहाभूतांचा. या शरीराला पहिला आकाश पाहिजे, तत्व म्हणजे मोकळं पाहिजे, हवा मोकळी पाहिजे. त्याला एखाद्या डब्यात ठेवला तर हा जीव राहील का? शरीर राहील का? बंदिस्त जागा ठेवला तो राहील का? नाही. आकाश तत्व पाहिजे, म्हणजे हवा मोकळी पाहिजे. हवा बंद त्याला खोली चालत नाही, हवा बंद डबा चालत नाही, टाकी चालणार नाही, काहीच चालणार नाही. कारण त्याला हवा पाहिजे, व आकाश तत्व. हवा बंद झालं तर काय होईल? मोकळी नाही ना, म्हणजे आकाश तत्व पाहिजे, पहिलं पाहिजे. दुसरं वायू, वायुशर होणार नाही तो. तिसरं अग्नी पाहिजे, अग्निशय राहणार नाही. टेम्परेचर म्हणतात ना, टेम्परेचर, विशिष्ट टेम्परेचरमध्येच हा शरीर टिकतो. थंडी जास्त चालत नाही, उष्णता पण जास्त चालत, मध्यम सम. चौथं पाणी, जल. नसेल तर बॉडी टेम्परेचर वाढतो की नाही? मग त्याला पाहिजे पाणी. चौथा तत्व. पाचवा पृथ्वी, म्हणजे अन्न खाल्ल्याशिवाय हा जीव राहत, शरीर राहत. पंचमहाभूतांचा शरीर, त्याला पंचमहाभूतांचा प्रसाद लागतो दररोज, क्षणाला. तो राहू शकत नाही. कारण पंचमहाभूतांचा शरीर 10 इंद्रिय आहे. पण हाच देह कोणाला लागतो? मनाला, वासनासाठी तो पाहिजे. हाच देहाशिवाय आत्मा राहतो. त्याला देहाची गरज नाही, जीवात्म्याला आत्म्याची देहाची गरज आहे. तर त्याला भ्रम झालेला आहे, मी देहाशिवाय राहू शकतो. सद्गुरु भेटलं त्याच बीज मंत्राने कुठे देतो? दिवाकडे. म्हणून सांगितलं, काय सांगितलंय? श्री कुंजन तापे पुण्य पापे झाले तर मोन समते ते ज्ञानगंगे मिळाली, शुभाशुभ पाहता भावना राम झाली. निशितीने गुणा उन्मंदी सोपाय. ह्या बीज मंत्रानं उन्मंदी झोप येते आपल्याला. उन्मंदी म्हणजे काय? जिवंत असताना जागेपणी झोप येते आपल्याला. जागेपणी झोप, जागती झोप म्हणतो आपण त्याला. झोपलो असं वाटतो पण झोपतच नाही. तो स्वरूप होतो जागना निंद तो रूप, त्या तुला म्हणे गे झोप वृत्ताही मान. बीज मंत्र म्हणून सांगितलं. नामस्मरणचं महत्व काय म्हणून सांगितलं. काय दुःख काय म्हणतात? आनंद काळी, विषम काळी, दुःख काळी, सुख काळी, कुठल्याही काळात नामस्मरण सोडायचं नाही. कारण सुख दुःख सगळं कोणाशी संबंधित आहे? मनाशी. मनामुळे सुख दुःख बघतो. रात्री झोपेत मनच नाहीये, सुख पण नाही, दुःख पण नाहीये.
का? नाम रंगले मन, नामस्मरणात रंग टाकतो. मग कुठलं सुख आणि कुठलं दुःख आलं? म्हणजे म्हणून बरेचसे लोक पूर्वीचे ऋषी मुनी काय करायचे? ताण दुःख काही नाही त्यांना, सतत आनंद स्वरूपात असायचे, आत्मसुखात जायचे. बीजमंत्राने माणूस आत्मसुखात जातो, देवरूपी तेवढाच जातो. म्हणून सांगितलं काय काय सांगितलंय? रावळा माझी जाता देहवस्था मन उत्पन्न झाले नसे पद्धतीची वार्ता हेतुआ मावाला शब्दाला तळस होऊन गेले निजरूप पाहता ते. नामस्मरणाचं महत्व काय सांगितलेलं आहे? नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पावती उत्तम पदे. भूत पिशाच नाना छंद, ब्रह्मगिरो ब्राह्मण संबंध, मंत्रचळ नाना खेद, नामे निष्ठ नास. नामस्मरणाने काय होतं? भूत पिशाच नाना छंद काहीच राहत नाही. का? सगळ्यांमध्ये तोच आहे ना, चैतन्य आहे की ना सगळ्यांमध्ये, त्याचा पण स्मरण. नामस्मरण म्हणजे चैतन्याचं स्मरण आहे, ते विष्णू स्मरण म्हटलेलं आहे. सगळ्यांमध्ये विष्णूच आहे की नाही? त्याचं स्थान कुठे आहे? हृदयात. हृदयात तो नसेल तर काय होईल? डेड होतो आपण, मरतो आपण, मरण करतो. त्याचं स्मरण करतो आपण. सगळ्यांच्या हृदयात तोच आहे, विष्णूचं स्थान म्हटलेलं आहे. विष्णू म्हणजे चैतन्य, तो तिकडे आहे, त्याचं स्मरण. तो काय सगळ्यांमध्ये भूत पिशाचे सगळ्यांमध्ये चैतन्याशिवाय कोणी चालू शकतो का, बोलू शकतो का? जसं इलेक्ट्रिकचं काय आणि करंट आहे, सगळ्या उपकरणात तेच आहे की नाही? काय वेगळं काय आहे? तसं सगळ्यांना करणिकच आहे तो अंतकरण, तोच चैतन्य, तोच विष्णू. रात्री झोपेत विष्णू पण नाहीये, चैतन्य पण नाहीये. सगळं कुठून आलं? अज्ञानात. उलटा फिरायचा मीन मार्ग की ना आपला. मासा पाण्यात उलटा जातो की नाही, प्रवाहाच्या विरुद्ध जातो की नाही, तसं आपला प्रवाह देहबुद्धीत आहे. सद्गुरू आपल्याला आत्मबोधीत देतो नामस्मरणाने. म्हणून सांगितलं पडले भाग्य माझे धन्य झालो संसारी, सद्गुरू भेटले हो त्यांनी धरी अलीकडे पश्चिमी चालवले आत्माते ते निर्धारे कुणावानी नांदे देखील पण तरी ते सुख काय असं वाचे बोलता नाही. म्हणजे आत्मसुखात एवढं सुख आहे तो शब्दाने वर्णन करता येत नाही, शब्दाने वर्णन करता येत नाही. आत्मसुख आहे तो, प्रत्यक्ष घ्यावा लागतो. अनुभवाविन मान हलवू नको रे, अंतरीचा दिवा मालवू नको. जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत अंतरीचा दिवा म्हणजे काय? देह असताना त्याचा उपयोग करा, तो अंतरीचा दिवा, तो अनुभव घ्या, ह्याचा उपयोग करा. मोक्षाचा द्वार आहे ना म्हणून सांगितला. अनुभवाविन मान हलवू नको रे, अंतरीचा दिवा मालवू नको. जिवंत असताना अनुभव घ्यायला सांगितलेलं आहे. कुठला अनुभव? मी नाही, देव आहे. तो देव कसा आहे? सर्व चराचर मध्ये. राक्षसामध्ये तोच आहे, भूतामध्ये पण तोच आहे, ब्रह्मगिरीमध्ये तोच आहे, 84,84,00,000 योनीमध्ये तोच आहे. त्याच्याशिवाय काहीच नाही. देवामध्ये पण तोच आहे. चैतन्याशिवाय काय आहे? करण आहे ना तो. त्याचं तमसत्व गुण आहे, मायेचं, मनाचं खेळ आहे. मन म्हणजेच माया. या मायेला सद्गुरू ओळखायला लावतो. माया म्हणजे अज्ञान न. हा अज्ञान कशावर भासणार? अज्ञान कशामुळे भासणार? स्वतःला आपण विसरलो म्हणून. सद्गुरू आपल्याला बीज मंत्र देऊन देहरूपी देवळात नेतो. देह देऊळ आहे म्हणून सांगितलं. देव माझा मी देवांचा, हीच माझी सत्यवाचा. देह देवाचे देऊळ. देह हा देवाचा देऊळ आहे. या देवळात सद्गुरू आपल्याला शोधायला लावतो. देव पहावासी, देहरूपी देवळात देवाला शोधता शोधता काय देव पहावासी गेलो तेव्हा कळतं ज्याला मी शोधतो तो मीच आहे. माझ्याशिवाय मी आहे. देह आहे म्हणून करते पण आहे.
संघ जडला देहबुद्धीचा, म्हणजे रावणाचा संघ जडला आपला. रामाचा संघ नाही. सद्गुरू आपल्याला बीज मंत्र देऊन रामाचा संघ करायला हवा. तू रावण नाही, राम आहेस. आत्मा राम आहे. आतमध्ये तुझ्या तो देव आहे, तो आत्मा राम. सगळ्यांच्या आतमध्ये तोच आहे. चैतन्य अद्वैत आहे. स्वरूप अद्वैत आहे, प्रश्नच नाही. चैतन्य अद्वैत आहे, अज्ञान अद्वैत आहे, परमात्मा अद्वैत आहे, स्वरूप अद्वैतच आहे. द्वैत कुठे आहे? मनामुळे. मने मनुष्या कारणम बद्धता मुक्तता कारणम. माणसाच्या मनामुळेच माणूस कल्पना घेऊन बसतोय, मी आहे, मी आहे, मी करतो, मी करतो. देवाला विसरला. सद्गुरु बीज मंत्राने आपल्याला देवाला ओळखायला हवं. तो देव इकडे तिकडे कुठे नाही, आपल्या देहात आहे. देवरूपी देवळात आहे. म्हणून बीज मंत्र त्याच्यासाठी आहे. नामे रंगल स्मरतात व नामा नामी रंगल. ते एकदा चालू झालं तर काय होतं? भूत पिशाचे काहीच लागत नाही. कारण मर्जी त्याची. ज्याच्याने सत्य ब्रह्मांड कळत चालत तसे हा मायाचा डोळा तोडी तसे जो माया जाळा तो प्रभू झोपला. सत्ता त्याची आहे. सतत त्याची मर्जी नसेल तर काही होणार नाही. त्याची मर्जी. जसं राजाच्या मर्जीशिवाय का होत नाही, तसं सत्ताकडे राजा कोण आहे? आत्मा आहे, चैतन्य आहे. चैतन्याच्या पलीकडे सद्गुरू आपल्याला नेतो. अज्ञानाच्या पलीकडे आपल्याला नेतो. म्हणून नामस्मरण भक्तीने का हो काय सांगितलेलं आहे? नामे भूत पिशाच नाना छंद ब्रह्मगुरु ब्राह्मण संबंध मंत्र नाना केद नामे निष्ठे नाचती राजा सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर.